लाजायला काय झालं? बेबी मावशी समोर असं लाजायला लाज नाही वाटत? वाटते की लाज. वाटतीये ना? झाली का मांडव परतनी? हा झाली की. अजून काय काय झालं? म्हणजे पूजा बिजा बी घालायची असते होय त्यानंतर? अरे रामा, तुझी आई म्हणते ना आडगी, अगदी आडगी आहेस तू. आव नुसती आडगी नाही, बधीरच. मला तर माझ्या रणजाचीच काळजी वाटायला लागली बघ. अरे तुम्ही दोघी इथं कसली कुजबूज चालली होती? 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मला तुझ्या बायकोची काळजी वाटायला लागली बरं. तिला काउन्सिलिंगची गरज आहे. हा, काउन्सिलिंगची? कसल्या? मांडव परतनी नंतर काय आहे याची? मांडव परतनीनंतर काय असतं त्यानंतर? बेबी मावशी तू पण ना. ढवळ्याला चांगला पवळा मिळालाय. तुझ्या बरोबर हा राहायला काय लागलाय? गुण लागला बघ तुझा बैलकुटचा. चला, तुमच्या राजा राणी मध्ये माझ्या बदाम दुर्रीचं काय काम आहे? चांदण्यात काय करतात माहितीये ना? हा, काय रे रंजा? बेबी मावशी जा बघू इथून. अगं बाई, निघाले मी. बेबी मावशी पण ना. बरं तुला करमतंय ना? नाही जमतंय ना इथे, म्हणजे ऍडजस्ट व्हायला वेळ नाही लागत आहे ना? जमतंय की. उद्या पूजा आहे. मला माहिती आहे दगदग होती तुझी, आराम करायला वेळ नाही. सगळं एकामागून एक येतंय आणि एक लक्षात घे, रणजित, आलोच आलो. साहेब आलात का रणजित? तुमची इच्छा असेल तर बसा. आमचं काही रणजित बसा जरा. तुम्हाला उभं राहायचं काम नाही लावलेलं आम्ही. जसे आपल्यात आज्ञा पाळणं फक्त शब्दात नाही, वागण्यात पण आलं पाहिजे. साहेब तुम्ही आज कोड्यात बोलता. नाही म्हणजे याआधी असं कधी झालं नाही. काय विचित्र योगायोग आहे ना रणजित. आमच्या बाबतीत पण असंच झालं. आम्हाला पण काही कळेनासं झालंय. रणजित, तुमच्या नावामागे ढाले पाटील हे आडनाव लागतं. ते मागे लागत असलं तरी तनामनात ते पुढंच पाहिजे. साहेब जरा स्पष्ट बोललात तर खरंच बरं होईल. मला सांगा आमचं काही चुकलंय का?
हे बघा, तुमचा रणजित ढाले पाटील या नावाला डाग लागेल असं कधीही वागणार नाहीये, ह्याची खात्री बाळगा. आणि चुकून अनावधानाने काही झालं असेल तर रणजित, राजश्री असं म्हणाले, आज तुम्ही तुमच्या सासूरवाडीमध्ये खांद्यावर फडकं टाकून लोकांना जेवायला वाढत होतात. हो, वाढलं मी जेवायला. म्हणजे तुम्ही सासूरवाडीत गेल्यावर आपण कोण आहोत हे विसरला. रणजित, आपण ढाले पाटील आहोत याची तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण का करून द्यावी लागते? अहो पण आईसाहेब, मी तिथे तुम्ही सरकारी नोकरीत आहात, तिथं विसरून जाताच, त्यात आम्ही पडत नाही. पण ज्या गोष्टीचा थेट ढाले पाटलाच्या घराशी संबंध येतो तिथे आपण ढाले पाटील आहोत. आपल्या घराण्याचा मान आहे, आपली प्रतिष्ठा आहे, हे विसरून अजिबात चालणार नाही. आपण ढाले पाटील आहोत हे लक्षात राहणं मस्त आहे. आईसाहेब, अहो प्रतिष्ठेचा प्रश्न येतोच कुठे? आय मीन, ती तिकडची एक साधी सोपी पद्धत होती, बस, बाकी काही नाही. पद्धत? आय मीन, ती बांधलांकडची एक पद्धत आहे. आपण नाही का आपल्या रीतिरिवाजानुसार गमती जमती केल्या, मजा केली, तशी ती बांधलांकडची एक गंमत होती. आणि आईसाहेब, मला त्यात काहीच गैर वाटलं नाही. आणि गैर तरी का वाटावं? आईसाहेब, मला सांगा, आपल्या माणसांना प्रेमाने खाऊ घातल्याने आपली प्रतिष्ठा वाढणार आहे की कमी होणार आहे? रणजित, आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला लागले. आणि ती आपली माणसं, ती माणसं तुमची आपली कधी झाली? जेव्हापासून तुमच्या संमतीने आमचा त्यांच्याशी संबंध जोडला गेला तेव्हापासून. आईसाहेब, लग्न झालंय आमचं त्यांच्या मुलीशी. आणि आपल्याकडे असंच म्हटलं जातं ना की लग्नात फक्त लग्न झालेल्या दोन व्यक्तींचे नाही तर त्यांच्या दोन्ही कुटुंबाचे नातेसंबंध तयार होतात. आणि आईसाहेब, तुम्हीच घडवून आणलंय ते सगळं. नाही म्हणजे महिन्याभरापूर्वी मी बांधल मंडळींना ओळखतही नव्हतो. आईसाहेब, मुलगा मानतात ते मला. त्यांची मुलगी बायको आहे माझी. तिच्याबद्दलच बोलायचं होतं आम्हाला. बोलू का? अर्थात आईसाहेब, तुमचा अधिकार येतो. आहे ना अधिकार? हे लक्षात ठेवणं मस्त आहे रणजित. आमचा अधिकार आहे. काय? अत्यंत वाभरट, आगाऊ आणि बालिश पोरगी आहे तुमची बायको. मान्य ती लहान आहे, पण इतकी पण लहान नाही की 2 वेण्या घालून शाळेत चालली. तिला समजावून सांगा ढाले पाटील घराण्याच्या रीतीभाती. ढाले पाटील घराण्याची परंपरा, प्रतिष्ठा, मान मर्यादा सगळ्यांना अनुसरून कसं वागायचं हे त्यांना कळणं मस्ट आहे.
तुम्हाला काही हवं आहे का संजीवनी? नाही अहो मी ते सहजच आलते. पण केवढी पुस्तक आहेत तुमच्याकडे. ते GSTचं पुस्तक दिसलं ना, ते बघत होते. बघितलं? झालं का बघून? हा म्हणजे मागचं पुढचं बघितलं आणि 4 वळी वाचलं बघा. संजीवनी, हे GST वगैरे गोष्टी आहेत ना, ते तुमच्या डोक्याबाहेरच्या आहेत. नको तिथं डोकं नका खुपसू. हा हे बाकी खरं बोलले बघा तुम्ही. लय अवघड प्रकरण आहे, काही डोक्यातच घुसत नाही माझ्या. ते GSTला इंग्लिश मधलं काय म्हणतात? GST इंग्लिशच आहे. हा ते मला माहिती हो, पण ते GST पूर्ण वाक्यात काय म्हणतात तसं? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. कसं आहे संजीवनी, कामं आणि नसती कामं याच्यात फरक असतो. एक वेळ कामं नाही केलीत ना तरी चालेल आम्हाला, हा? पण नसत्या कामात आपलं डोकं घालू नका. राहील का लक्षात? सॉरी दादासाहेब भाऊजी, जर मातीच खाल्ली मी, न विचारता आले ना इकडं. अहो पण ती माझी मैत्रीण आहे की नाही, आपल्याकडे आलती बघा पाठराखीण म्हणून, ती मोनी. आमचा बिझनेस, तिचा बिझनेस आहे, मी फक्त मदत करते तिला. हा तर म्हणलं तिला जरा ते GST बद्दल सांगावं नाही का. आपण किती टक्के GST भरतो? संजीवनी, ऐका आम्ही काय सांगतोय ते. हा, नीट कान उघडं ठेवून ऐकायचं. हे आम्ही पहिलं आणि शेवटचं सांगतोय तुम्हाला. या घरातल्या बायकांनी प्रश्न विचारायचे नसतात. नाही, तुम्हाला किती ज्ञान आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहेत, पण या सगळ्या आहेत ना, या आमच्या कामाच्या गोष्टी आहेत. कळलं का? त्यात तुम्ही लुडबुड करू नका. नवीन लग्न झालंय ना तुमचं, चांगल्या साड्या घालून मिरवा, आराम करा, नवऱ्याबरोबर फिरायला जा. पण ढाले पाटलांचा व्यवसाय काय? आपण किती GST भरतो, किती इन्कम टॅक्स भरतो का नाही याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही. कळले? राहील का लक्षात? जा जा, आपला वाडा फिरून बघा. एवढा मोठा वाडा बघितला नसेल तुम्ही कधी. एवढाच तुमचा पण टाइमपास होईल. जावा. राहू दे ते, अहो पण ते राहू दे म्हणलं ना. कळतच नाही मला इथं कसं वागायचंय ते. नुसता डबराच पडायला लागलाय पोटात. कशी वागू, कशी बोलू? संजय संजय अडगे, तुला कसं कसं समजत नाही कसं वागायचंय ते. येऊ का? या की. तुम्ही तरी असं विचारत नका जाऊ. अगं सवय आहे मला ती, मोडायला वेळ लागेल. तुला झोपायचं असेल ना लवकर? नाही, बोला की. अगं काय नाही, मी तुला हे सांगायला आलो होतो की आपल्या घरातून बाहेर पडलीस ना, की उजवीकडे एक झाड आहे. तिथे तसाच फुलांचा सडा पडतो जसा तुझ्या माहेरी पडतो. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा आठवलं मला ते, जेव्हा तुला फुलं वेचताना बघितलं त्यावेळी. तू उद्या जाऊ शकतेस तिथे. ऍक्च्युली मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. मला पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. लेडीज फर्स्ट. हा? नाही नाही, म्हणजे उद्या रस्त्याने चालत असताना डबऱ्यात पडायची आली तर तेव्हा पण तुम्ही मला असंच म्हणाल, लेडीज फर्स्ट. नाही नाही, खड्ड्यात पडायच्या वेळी मी आधी.
मग आता प्रश्न पण आधी तुम्हीच विचारा. ओके ते टोके. अगं काय नाही, खूप बेसिक प्रश्न आहे. ऍक्च्युली मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की मी हा प्रश्न तुला आधी का नाही विचारला. मला सांग, तुझा बर्थडे कधी असतो? सप्टेंबरमध्ये. संजू, अगं सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. त्यापैकी नेमकं कोणत्या दिवशी तुझा बर्थडे असतो? नाही म्हणजे तुझ्या जन्माची तारीख काय? संजू, अगं मी विचारलं तुझी डेट ऑफ बर्थ काय? 18 सप्टेंबर. हा, 18 सप्टेंबर 1900. 18 सप्टेंबर 2000. 2000. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्म. 18 सप्टेंबर 2001. 18 सप्टेंबर 2001. जी. म्हणजे तू जस्ट 18 वर्षांची झाली आहेस? म्हणजे विवाह म्हणते ते खरं आहे. मोस्ट बालविवाहच केलाय. हो, पण मी काय ते निव्वळ म्हणजे ते म्हणतात तशी नाहीये बरं का. तुला माहिती ना, आमच्याकडे तुझ्या वयाच्या मुलींना गळ्यात वॉटर बॅग आणि पाठीवर दप्तर घालून शाळेत पाठवतात. सॉरी, पण तुम्ही हे नसलेले आंबे पाडणं बंद करा बरं का. बर, तुला माहिती का ग माझं वय किती? आपल्याकडे असले प्रश्न फक्त पुरीलाच विचारतात. तुझं वय काय, तुझं शिक्षण काय, तुला स्वयंपाक करता येतो का, चालता येतं का, वगैरे वगैरे. खरंय. बरं, मुलगा म्हणून मी त्याबद्दल सॉरी म्हणतो. बरं ऐक, माझं वय 27. किती? 27. या मार्च मध्ये 28 सुरू होईल. बरं. अगं बरं काय, तुझ्या लक्षात येत आहे का, आपल्यात 9 वर्षांचं अंतर आहे. घ्या, अहो तुम्ही अंतराचं काय घेऊन बसले. आमच्या आई आणि डॅडी मध्ये तर ह्याच्यापेक्षा लई जास्त अंतर आहे. म्हणजे काही अंतर हळूहळू कमी करता येतात तर. हो, जावा तिकडं. आणि तसं पण तुम्ही मला अजून लहानगी समजू नका बरं. आणि तसं पण माझं जनरल नॉलेज लय सॉलिड आहे. मला सगळं कळतं जनरल नॉलेज मधलं. हो का? हा, मग डाऊट असेल तर टेस्टिंग करा. ठीक आहे, बेस्ट बेस्ट. मी तुला 3 प्रश्न विचारणार. विचारा. मला सांग, मणिपूरचे राज्यपाल कोण? काय? अगं मणिपूरचे राज्यपाल कोण असं विचारलं मी. ओ, कुठल्या आडगावाचा प्रश्न विचारताय? नाही माहिती? हरकत नाही. मला सांग, हिमाचल प्रदेश मधल्या एका कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली, ती कोणी जिंकली? हे बघा, तुम्ही मला असे उगाच मेचक्यातले प्रश्न विचारू नका बरं. मला कसं ठाव असेल? बरं मला सांग, गेल्या वर्षीच्या रणजी मध्ये ओरिसाने किती मॅचेस काढल्या? अहो, कुठून शोधून काढताय प्रश्न हे? हा, मला नाही माहिती. असे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारा की, जनरल नॉलेजचे प्रश्न. अगं मग हे काय होतं? सगळ्या जगात याला जनरल नॉलेजचे प्रश्न म्हणतात. तुमच्या पानबुंद्यात वेगळा सिलेबस आहे का? अहो म्हणजे तसं नाही, पण असे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारा की. म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान कोण, पहिले राष्ट्रपती कोण, किंवा मग या वर्षीचा नॅशनल अवॉर्ड कुणाला मिळाला वगैरे. अरे वा, म्हणजे परीक्षा घ्या तूच सांगणार, प्रश्नही तूच ठरवणार. याला काय अर्थ आहे?
ठीक आहे, आता काय पदरी पडलं आणि पवित्र झालं. केलाय बालविवाह, त्याला काय करणार नाही का? ओ एक मिनिट. मला कोणत्या कोणत्या वस्तूवर किती जीएसटी बसतो हे ठावे. आपल्या भारताचे उद्योग मंत्री कोण आहेत हे माहितीये. मागच्या महिन्यात छोट्या उद्योगांसाठी एक बिल पास झालं. त्या बिलामधली समजी कलमं मला माहितीयेत. संजू, बरी आहेस ना? तुला हे सगळं का माहितीये? कारण माझा एक स्मॉल स्केल बिझनेस आहे, कुटीर उद्योग. मला नव्हतं माहिती.